विद्यार्थ्यांनो, मागील तासाला आपण सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती पाहिलेली होती. आपण त्या संदर्भामध्ये अभ्यास केला होता. पुढे जात असताना आता पुन्हा मी थोडंसं तुम्हाला रिव्हिजन होण्याच्या दृष्टिकोनातून मी पुन्हा सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राची जी काही व्याप्ती आहे, जो काय अभ्यास विषय आहे, तो थोडक्यात सांगतो. आपण पाहिलं होतं सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राची जी काही व्याप्ती आहे ती 3 घटकांमध्ये या ठिकाणी आपण अभ्यासली होती. पहिलं जे होतं वस्तू व सेवा यांच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत. त्याचप्रमाणे दुसरं होतं की उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत. आणि तिसरं होतं की आर्थिक कल्याणाचा सिद्धांत. आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतासंदर्भात मी तुम्हाला सांगितलं होतं की आर्थिक कल्याणाचा सिद्धांत हा साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. लक्षात येते, साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी. म्हणजेच कार्यक्षम वाटप म्हणजे नक्की काय? तर कार्यक्षम वाटप याचा अर्थ असा होतो की जे काही उत्पादन होईल ते उत्पादन समाजातील महत्तम घटकांना ते प्राप्त झालं पाहिजे. म्हणजेच काय, समाजातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते उत्पादन पोहोचलं पाहिजे, तरच त्या साधनसामग्रीचं कार्यक्षम वाटप झालं असं म्हणता येईल. त्यामुळे समाजाचं जास्तीत जास्त कल्याण झालं असंही म्हणता येईल. आता तुम्हाला एक मी उदाहरण सांगतो या संदर्भात, म्हणजे तुम्हाला जास्त अजून समजेल. किंवा पूर्वी शॅम्पूच्या बॉटल्स, शॅम्पूची जे उत्पादन करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी शॅम्पूच्या बॉटलचं उत्पादन केलं होतं. त्यामुळे ते शॅम्पूच्या बॉटलची किंमत असायची 80 रुपये ते 90 रुपये, 100 रुपये अशी किंमत असायची. परंतु हे 80 किंवा 90 किंवा 100 रुपयेचं जे उत्पादन बॉटलचं त्यांनी बाजारात आणलं होतं, ते उत्पादन कोण घेणार? की ज्यांना परवडेल, मध्यमवर्ग असेल किंवा ज्यांच्याकडे पैसा असेल अशाच लोकांना ते उत्पादन घेण्यास परवडेल किंवा ती शॅम्पूची बॉटल घेण्यास परवडेल. परंतु ते प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोचलं का ते उत्पादन? ते त्यावेळेस ते उत्पादन पोचलेलं नव्हतं. लक्षात येते. पहा, मी साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाच्या संदर्भात सांगतोय. शॅम्पू उत्पादक कंपन्यांनी शॅम्पू उत्पादन केला, परंतु तो जो शॅम्पू उत्पादन केला तो केला बॉटलच्या स्वरूपामध्ये, आणि ते बॉटलची किंमत ठेवली 100 रुपये, 80 रुपये किंवा काही असेल त्या कालावधीमध्ये किंमत. त्या ती जी किंमत आहे ती त्या किमतीला घेणं परवडणारी जी काही समाजातील घटक किंवा जी काही लोक होती ती काही फारशी नव्हती. म्हणजे समाजातील महत्तम घटकांपर्यंत शॅम्पूचं उत्पादन पोचलेलं नाही, इथे लक्षात. परंतु कालांतराने शॅम्पू उत्पादक कंपनीने किंवा उत्पादकाने पाऊचमध्ये 1 रुपया, 1.5 रुपया की 2 रुपये अशा पाऊचमध्ये शॅम्पूचं उत्पादन केलं. आणि त्यावेळेस काय झालं, तळागाळातली जो काय समाज असेल किंवा दररोज 1 रुपयाचा किंवा 1.5 रुपयाचा शॅम्पू घेणं ह्या लोकांना परवडलं. म्हणजेच काय झालं, ते शॅम्पूचं जे उत्पादन जे पूर्वी बॉटलच्या स्वरूपात होतं ते केवळ समाजातील ठराविक घटकच त्याचा उपभोग घेऊ शकत होते. परंतु ज्यावेळेस पाऊचच्या स्वरूपामध्ये ते शॅम्पूचं उत्पादन करू लागले त्यावेळेस समाजातील महत्तम घटकाला त्या उत्पादनाचा उपभोग घेता येऊ लागला. यालाच म्हणतात साधन सामग्रीचं कार्यक्षम वाटप. तर साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाचा अर्थच आर्थिक कार्यक्षमता होय. लक्षात घ्या की साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाचाच अर्थ आर्थिक कार्यक्षमता होय. आणि आर्थिक कार्यक्षमताचं उद्दिष्ट असतं आर्थिक कल्याण साध्य करायचं. तर आर्थिक कार्यक्षमतेचा विचार हा 3 प्रकारे केला जातो. उपभोगाच्या संदर्भातील कार्यक्षमता, त्याचप्रमाणे उत्पादनाच्या संदर्भातील कार्यक्षमता, आणि त्याचबरोबर एकूण आर्थिक उत्पादनाची कार्यक्षमता किंवा एकूण आर्थिक कार्यक्षमता. तर उत्पादनाच्या संदर्भातील कार्यक्षमता म्हणजे काय? तर उत्पादन अशा प्रकारे करायचं किंवा अशा साधन सामग्रीचं उत्पादन करायचं की समाजातील जास्तीत जास्त किंवा महत्तम घटकांपर्यंत ते उत्पादन पोहोचलं पाहिजे. उपभोगाच्या संदर्भातील कार्यक्षमता म्हणजे काय? समाजातील किंवा अर्थव्यवस्थेतील जास्तीत जास्त लोकांना त्या साधन सामग्रीचा उपभोग घेता आला पाहिजे. आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता म्हणजे काय? तर अशा उत्पादन
घटकांचं उत्पादन करायचं किंवा अशा उत्पादनाचं, अशा वस्तूंचं उत्पादन करायचं की जे लोकांना प्राधान्याने हवे असतात, लोकांना प्राधान्याने त्या गोष्टींची गरज असते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आर्थिक कार्यक्षमतेचा विचार ह्या 3 घटकांमध्ये केला जातो. दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे वैयक्तिक घटकांचा अभ्यास करते, ना की समग्र घटकांचा. लक्षात घ्या. त्यामुळे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास हा वैयक्तिक घटकांचा अभ्यास आहे. तर पुढे जाऊया थोडंसं. पुढचा जो मुद्दा आहे आपला अभ्यासामध्ये, त्यामध्ये सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. आता वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला सांगितलं, वैशिष्ट्य म्हणजे विशिष्ट गुण. लक्षात ठेवायचं आहे, वैशिष्ट्य म्हणजे काय तर विशिष्ट गुण. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे काही विशिष्ट गुण आहेत, काही वैशिष्ट्य आहेत, त्याचा अभ्यास आपणाला करावायचा आहे. पहिला गुण किंवा पहिलं वैशिष्ट्य म्हणजेच काय तर वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास करणे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास करणे. वैयक्तिक आर्थिक घटक म्हणजे काय तर अर्थव्यवस्थेमध्ये जे काही घटक असतात, म्हणजे खूप मोठे मोठे समजा राष्ट्रीय उत्पन्न, आपण म्हटलं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच काय संपूर्ण राष्ट्राचे उत्पन्न. तर याचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केला जात नाहीत. तर वैयक्तिक म्हणजे एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या कुटुंबाचा, एखाद्या उद्योग संस्थेचा किंवा एखाद्या उद्योगाचा अभ्यास हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून पहिले त्याचं वैशिष्ट्य काय, वैयक्तिक घटकांचा अभ्यास करणे. म्हणजे विशिष्ट कुटुंब असतील, विशिष्ट उद्योग संस्था किंवा विशिष्ट व्यक्ती यांचा अभ्यास करणारं शास्त्र, हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य आपण पाहू की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे किंमत सिद्धांत म्हणून ओळखलं जातं किंवा मूल्य सिद्धांत म्हणून ओळखलं जातं. असं का म्हटलं आहे? मूल्य सिद्धांत म्हणून ओळखलं जातं किंवा किंमत सिद्धांत म्हणून ओळखलं जातं असं का म्हटलं आहे? तर आपण त्याची ज्यावेळेस व्याप्ती पाहिली, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती पाहिली, त्यामध्ये वस्तू व सेवांच्या किंमत निश्चित सिद्धांत, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत याचा आपण अभ्यास केला. म्हणजे आणि तिसरं होतं साधन सामग्रीच्या वाटपाचा अभ्यास. बरोबर, ही त्याची व्याप्ती होती. म्हणजेच काय तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र ह्या 3 घटकांचा म्हणजे किमतीचा, ह्या 3 घटकांमध्ये एक वैशिष्ट्य काय आहे तर फक्त किमतीचा अभ्यास करते. आणि किमतीचा अभ्यास करणारं शास्त्र व साधन सामग्रीचा वाटपाशी संबंधित असणारे शास्त्र म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं ते एक वैशिष्ट्य आपणाला पाहावयास किंवा अभ्यास मिळतं. लक्षात आलं. किंमत सिद्धांत म्हणून ओळख किंवा मूल्य सिद्धांत म्हणून ओळख. आपण काय पाहत आहोत लक्षात घ्या, आपण पाहत आहोत सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्य. पहिलं वैशिष्ट्य पाहिलं वैयक्तिक घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र, दुसरं पाहिलं किंमत सिद्धांत, तिसरं जे आहे विभाजन पद्धतीचा वापर यामध्ये केला जातो. मी आता तुम्हाला सांगितलं राष्ट्रीय उत्पन्न आणि वैयक्तिक व्यक्तीचं उत्पन्न, इथे का लक्षात. म्हणजे कोणत्याही मोठ्या घटकाचा काय केलं जातं त्या ठिकाणी भाग केले जातात छोटे, आणि त्या छोट्या भागाचा अभ्यास हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यालाच म्हटलं जातं विभाजन पद्धत, म्हणजे स्लायसिंग मेथड असं म्हटलं जातं. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं म्हटलं, समजा आपण ब्रेड आणला मोठा आणि ब्रेडचे स्लाइस केले. ठीक आहे, पूर्ण मोठा ब्रेड मिळतो, त्याचे ब्रेडचं स्लाइस केले, ते एका स्लाइस बाजूला काढून त्या घटकाचा अभ्यास करणे म्हणजेच काय तर स्लायसिंग मेथड. छोटे छोट्या भागामध्ये तुकडे करून त्याचा अभ्यास करणे. अजून थोडं सोपं उदाहरण देतो की एक महाविद्यालय आहे. समजा आपलं महाविद्यालयामध्ये अनेक वर्ग आहेत, अनेक शाखा आहेत. ह्या संपूर्ण अभ्यास महाविद्यालयाचा अभ्यास न करता एखाद्या वर्गाचा अभ्यास करणे. एखाद्या वर्गाचा म्हणजे महाविद्यालयातून एखादा वर्ग निवडायचा आणि त्याचा अभ्यास करायचा. म्हणजेच काय त्या वर्गात असणारी विद्यार्थ्यांची क्षमता काय आहे, ते क्रीडा क्षेत्रामध्ये जास्त प्रवीण आहेत किंवा प्रावीण्य मिळवलं आहे की अभ्यासामध्ये हुशार आहेत, ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास ज्यावेळेस महाविद्यालयाबाहेर एखादा वर्ग काढून त्याचा अभ्यास केला जातो त्यालाच म्हटलं जातं स्लायसिंग मेथड. म्हणजेच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. समग्रपणे एकत्रित किंवा आपण तो समुच्चयात्मक पद्धतीने सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केला जात नाही, त्याचं तिसरं वैशिष्ट्य. चौथं म्हणजे आंशिक समतोल. आता आंशिक समतोल म्हणजे काय? आंशिक समतोल, अंशात्मक अभ्यास करणे. मी आत्ता सांगितलं जसं विभाजन पद्धतीचा वापर आता आपण पाहिलं म्हणजे
स्लाइस मेथड, एखादा घटक बाजूला काढणे आणि त्याचा अभ्यास करणे. उदाहरण तुम्हाला सांगतो की समजा तुमचं एक कुटुंब आहे, सर्वांचं असतंच. कुटुंब आहे, कुटुंबातून एक व्यक्ती बाहेर काढायचा. पहा, लक्षात घ्या, कुटुंबातून एक व्यक्ती बाहेर काढायचा. समजा तुम्ही विद्यार्थी, तुम्हाला कुटुंबातून बाहेर काढायचं म्हणजे तसं बाहेर काढून हाकलून द्यायचं नाही आहे. तुम्हाला बाहेर काढलं आणि तुम्हाला समजा पॉकेट मनी मिळतो, तुम्हाला ₹100 किंवा ₹50 दररोजचा पॉकेट मनी मिळत असेल, तर हे पॉकेट मनी किंवा हे खर्च, हे तुम्ही कसं खर्च करता, आर्थिक वर्तन याबद्दल तुमचा फक्त अभ्यास करणे, तुम्ही तेवढ्या रकमेमध्ये कसं तुमचा बॅलन्स किंवा कसं तुमचं संतुलन साधता, ह्याचा अभ्यास म्हणजेच काय, तर आंशिक समतोलाचा अभ्यास. यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून वेगळं करण्यासाठी अभ्यास केला जातो, त्यावेळेस कुटुंबामध्ये घडणाऱ्या त्या काय घडामोडी आहेत त्याचा तुमच्यावर अजिबात परिणाम होत नाही असं गृहीत धरलं जातं. आणि त्यावेळेस तुम्हीच कुटुंबाचा एक अंश आहे, त्या अंशाचा काय केला जातो, अभ्यास केला जातो. आणि हे अंशात्मक अभ्यास करणे म्हणजेच काय, आंशिक समतोल होय. आणि हा आंशिक समतोलाचा अभ्यास हा सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. आता पुढचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. पहा, मी काय म्हटलं, गृहीत धरलं जातं. तुम्हाला गृहीत धरलं जातं. आत्ता मी सांगितलं आंशिक समतोलामध्ये की तुम्ही तुमच्या कुटुंबापासून विभक्त आहे असं गृहीत धरलं जातं. म्हणजेच काय, तर सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये अनेक गृहीतांचा आधार घेतला जातो. एखादी गोष्ट गृहीत धरल्याशिवाय कोणतेही सिद्धांत सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये पूर्ण होत नाहीत. अनेक गृहीतांचा आधार घेतला जातो. ह्यालाच काय म्हटलं जातं, सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचं ते काय आहे, एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे विशिष्ट गृहीत, म्हणजे पहा की इतर परिस्थिती कायम हा शब्द मी तुम्हाला सांगितलं की इतर परिस्थिती कायम हा शब्द वापरलेला आहे, विशिष्ट शब्द वापरला जातो. सीमांत तत्व हा शब्द वापरला जातो. म्हणजेच काय, ह्या परिस्थितीला गृहीत धरलं जातं तरच कोणतेही सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रीय सिद्धांत हे लागू होतात, अन्यथा लागू पडत नाही. म्हणजे समजा पूर्ण स्पर्धा असेल, मक्तेदारीयुक्त स्पर्धा असेल, मक्तेदारी असेल, हे तुम्हाला पुढे अभ्यासाला आहे. तुम्ही सर हे मक्तेदारी स्पर्धा वगैरे काय आहे, तर हे पुढे अभ्यासाला आहे. परंतु या संपूर्ण रचनांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर काही परिस्थिती गृहीत धरावी लागते. म्हणून अनेक गृहीतांचा आधार हे एक वैशिष्ट्य त्यामध्ये सामावलेलं आपणाला दिसतं. पुढचं जे आहे ते म्हणजे सीमांत तत्वाचा वापर. मी तुम्हाला सांगितलं की सीमांत तत्व सर्वात प्रथम मांडलं डॉक्टर अल्फ्रेड मार्शल. सीमांत तत्व म्हणजे काय, सीमांत तत्व एखाद्या वाढीव परिमाणाने एकूण परिमाणामध्ये होणारा बदल म्हणजेच काय, तर सीमांत तत्व. ह्या सीमांत तत्वाचा वापर हा सूक्ष्मलक्ष्यी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्याचप्रमाणे अजून त्याची वैशिष्ट्य आहे की बाजार रचनांचे विश्लेषण. काय आहे, बाजार रचनांचे विश्लेषण. बाजार रचना म्हणजे कोणकोणत्या असतात, मी आत्ता सांगितलं की मक्तेदारयुक्त स्पर्धा किंवा मग एकाधिकार, अल्पाधिकार, मक्तेदारी, पूर्ण स्पर्धा, हे काही बाजार रचना आहेत. ह्या बाजार रचनांचे जे काही प्रकार आहेत, हे प्रकार आपणाला सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये त्याचा अभ्यास करायला मिळतो, त्याचं विश्लेषण हे करायला मिळतं. त्यामुळं बाजार रचनांचे विश्लेषण हा सुद्धा सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचा अभ्यास विषय. त्याचप्रमाणे अनेक मॉडेल्स तयार केले जातात. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये अनेक प्रारूपांची निर्मिती केली जाते. या बाजार रचनांच्या माध्यमातून अनेक प्रारूपांची निर्मिती सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केली जाते. जसं आपण पाहिलं की सीमांत तत्व, इतर परिस्थिती कायम, असे अनेक मॉडेल्स आहेत. ते सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये त्याचा अभ्यास केला जातो. त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं की सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये त्याचा अभ्यास करत असताना आपण पाहिलं, सूक्ष्मलक्ष्यी कशाचा अभ्यास करतं, सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र केवळ वैयक्तिक आर्थिक घटकांचा, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जे वैयक्तिक घटक असतील त्याचा अभ्यास करते. परंतु संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये त्याचा अभ्यास सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र अभ्यास करत नाहीत. म्हणजे सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती ही मर्यादित आहे. लक्षात घ्यायचं आहे, सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती कशी आहे, ही मर्यादित व्याप्ती आहे. म्हणजे पहा, व्यापार चक्र निर्माण होतात अर्थव्यवस्थेमध्ये. आर्थिक तेजीचे, आर्थिक मंदीचे, हे जे तेजी मंदीचे व्यापार चक्र निर्माण होतात. त्याचप्रमाणे सरकारला काही कल्याणकारी योजना राबवाव्या लागतात.
काही राष्ट्रीय धोरणे राबवावी लागतात. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे रोजगार, त्याचप्रमाणे बचत, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, त्यानंतर दारिद्र्य, ह्या ज्या काही समस्या निर्माण होतात संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये, ह्या समस्यांचा अभ्यास सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र करत नाहीत. ह्याचाच अर्थ सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती काय आहे? मर्यादित आहे. लक्षात राहील. तर ही मर्यादित व्याप्ती हे सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची मर्यादित व्याप्ती आहे. ठीक आहे. तर आपण पाहतोय काय, आपण काय अभ्यासलं आता? सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. लक्षात ठेवायचं, सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची वैशिष्ट्य. पहिलं वैशिष्ट्य वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास. दुसरं वैशिष्ट्य आहे विभाजन पद्धतीचा वापर किंवा किंमत सिद्धांत म्हणून ओळख, आंशिक समतोल आणि गृहीतकांचा आधार, सीमांत तत्वाचा वापर. त्याचप्रमाणे काय पाहिलं आपण? तर विभाजन पद्धतीचा वापर, त्यानंतर मर्यादित व्याप्ती, अनेक रचना, अनेक बाजार रचनांचा अभ्यास यामध्ये केला जातो. ठीक आहे. तर यापुढे आपल्याला पाहायचं आहे सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचे महत्त्व. आता सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचे महत्त्व पाहत असताना तुम्ही थोडासा विचार करायचा आहे, सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र हे कोणासाठी उपयुक्त ठरेल? सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र कशासाठी उपयुक्त ठरेल? थोडासा विचार करायचा. मी असं का म्हणतो, कारण की तुम्ही जर थोडासा अभ्यास केला तर सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र हे मुळातच तुम्हाला कळेल की कशाचा अभ्यास करतं. तर अभ्यास करतं किंमत निश्चितीचा. त्यामुळं किमती कशा ठरतात हे अत्यंत महत्त्वाचं आहे. किमती कशा ठरतात, म्हणूनच सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र आता कशासाठी उपयुक्त ठरते, त्याचं काय महत्त्व आहे आपण पाहणार आहे. पहिलं आहे, मी आत्ता सांगितलं, किंमत निर्धारणासाठी. सर्वात महत्त्वाचं काय? किंमत निर्धारणासाठी. वस्तूच्या किमती कशा निश्चित होतात हे सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये स्पष्टीकरण केलं जातं किंवा सांगितलं जातं. त्याचप्रमाणे उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात, वस्तूंच्या किमती कशा ठरतात, याचा अभ्यास सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र केल्याशिवाय आपल्याला समजणार नाही. क्रमांक 2, मुक्त अर्थव्यवस्थेचं कार्य कसं चालतं हे समजण्यासाठी सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचा अभ्यास केला जातो. मुळातच आपल्याला मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे काय हे पहिल्यांदा माहिती असणं गरजेचं आहे, की अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं, किती प्रमाणात करायचं, त्याचं वाटप कसं करायचं, ते कुठे करायचं, याचे जे निर्णय आहे ते खाजगी पातळीवर किंवा खाजगी उत्पादकांनी घ्यावयाचे असतात. यामध्ये सरकारचा किंवा शासनाचा हस्तक्षेप नसतो. यालाच मुक्त अर्थव्यवस्था असे म्हणतात. आणि ह्या मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये जे काही अनेक उत्पादक असतात त्या उत्पादकांना हे सर्व निर्णय घेण्यासाठी, आता जे मी सांगितले, हे सर्व निर्णय घेण्यासाठी, त्यांच्या वस्तूच्या किमती ठरवण्यासाठी, त्यानंतर व्यापाराची धोरणे ठरवण्यासाठी सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचा वापर किंवा उपयोग होत असतो. त्यामुळे सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र हे मुक्त अर्थव्यवस्थेचे कार्य समजण्यास उपयुक्त आहे. त्यानंतर विदेशी व्यापारासाठी पहा. विदेशी व्यापार, ज्या ज्या देशांशी आपला विदेशी व्यापार होत असतो त्या देशांच्या वस्तूंच्या किमती, आयात निर्यात धोरण, त्याचप्रमाणे जकात व शुल्क हे कसं ठरवलं जातं हे आपल्याला कधी समजेल? तर सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचा अभ्यास केल्यानंतरच समजेल, किंवा त्याचा अभ्यास हा सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचा अभ्यास हा ह्या विदेशी व्यापारासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे विदेशी व्यापारासाठी सुद्धा सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे सरकारसाठी, त्यानंतर व्यापाऱ्यांसाठी सुद्धा सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचा वापर त्या ठिकाणी होत असतो. त्यांना ते उपयुक्त ठरते आणि म्हणूनच त्याचं महत्त्व आहे. पहा, सरकारसाठी पहा, कर धोरण ठरवण्यासाठी, त्यानंतर कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी. त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांसाठी काय, आपल्या वस्तूची किंमत कशी ठरवायची, आपल्या वस्तूचं उत्पादन किती करायचं, यासाठी व्यापाऱ्यांना काही अभ्यास करावा लागतो. आणि तो अभ्यास म्हणजेच सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचा अभ्यास करावा लागतो आणि त्यासाठी त्याचं खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं की आर्थिक कल्याणाचा सिद्धांत आहे. सरकारला समाजामध्ये किंवा देशामध्ये एखादी कल्याणकारी योजना जर राबवायची असेल तर सरकारला जास्तीत जास्त लोकांचं कल्याण कसं साधता येईल, महत्तम समाधान कसं समाजामध्ये
मिळेल याचा विचार करावा लागतो आणि याचा विचार आर्थिक कल्याणाचा विचार हा सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मी पाठीमागे सांगितलं होतं की अनेक प्रारूपांची निर्मिती ही सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केली जाते. त्यामुळे अनेक मॉडेल्स म्हणजे संकल्पना असतील, काही परिभाषा असतील, ह्या परिभाषा, ह्या संकल्पना, विविध संज्ञा, नवीन आर्थिक विश्लेषणं याचा संपूर्ण अभ्यास हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो आणि त्या दृष्टीने ते उपयुक्त ठरते. ठीक आहे. तर हे होतं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व. ठीक आहे. पुन्हा आपण पाहूया सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व कोणासाठी असतं, कशासाठी असतं. तर किंमत निर्धारणासाठी, मुक्त अर्थव्यवस्थेचे कार्य कसे चालते हे पाहण्यासाठी, विदेशी व्यापारासाठी, त्याचप्रमाणे शासनासाठी, त्याचप्रमाणे खाजगी उद्योजकांसाठी किंवा आपण म्हणतो व्यापार करणाऱ्या उत्पादकांसाठी, त्यानंतर विविध प्रारूपांची निर्मिती सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करत असतं. त्यामुळे संपूर्ण अर्थशास्त्रालाच त्याचा फायदा होत असतो. त्याचप्रमाणे आर्थिक कल्याणाचा जो सिद्धांत आहे त्याचा आधार म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. तर ठीक आहे. तर या ठिकाणी आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं जे विवेचन आहे या ठिकाणी आपण संपवत आहोत. पुढच्या तासाला किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये समग्र लक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे काय, समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या व्याख्या, त्याची व्याप्ती, जसं काय आपण आता सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास केला की त्याचप्रमाणे आपल्याला त्याचा व्याप्ती, विषय, त्याचे महत्त्व, त्याची वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यास करायचे आहे. ठीक आहे. व्हिडिओ अवश्य पहा आणि पाहिल्यानंतर मला कॉल करून विचारू शकता. कोणतेही प्रश्न असतील, काही समजलं नसेल तर नक्की मला विचारा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.